Cancer Healer Center, a new beginning. शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी घात केला. विनायक राऊतांचा शरद पवारांवर विश्वासघाताचा आरोप. पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका. शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवार यांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा. संजय राऊतांचं वक्तव्य. तर साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. शरद पवारांची भूमिका पटत नसेल तर संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. मंत्री शंभूराज देसाईंचा टोला. ठाकरे गटाच्या अंताची सुरुवात झाली आहे. संजय राऊत राजकारणातील शकुनी. शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. राजन साळवी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. राजन साळवींकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा. राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा दावा. तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला. खासदार नरेश म्हस्केही पवारांच्या घरी दाखल. सुरेश दास उद्या अजित पवारांची भेट घेणार. बीड जिल्ह्यामधील 5 वर्षातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची मागणी. पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंनी ईव्हीएम बद्दलची माहिती जाणून घेतली. ईव्हीएम संदर्भात आंदोलन करणार. भेटीनंतर उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया. कोकणामध्ये भाजपचा ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का. कुडाळमधील 9 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार. ठाकरे गटाच्या 7 आणि काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ. 31 जून 2025 पर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ. समिती हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याबाबत अभ्यास करणार. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादी यावर आसाममध्येही गुन्हा दाखल. तर इंडियाज गॉट लेटंट शोचे सर्व 18 भाग काढून टाका. महाराष्ट्र सायबर सेलचे युट्यूबला पत्र. बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल आणि रश्मिका मंदाना साई दरबारी. साईंचं दर्शन घेऊन छान वाटलं. रश्मिकाची मराठीमधून प्रतिक्रिया. मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते. सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी. माघ पौर्णिमेच्या निमित्तानं महाकुंभामध्ये 2 कोटी भाविकांचं स्नान. प्रयागराजमध्ये 15 किलोमीटर पर्यंत भाविकांची रांग. तर भाविकांवर 25 क्विंटल फुलांचा वर्षाव. भाजप नेते विनोद तावडेंनी कुंभमेळ्यामध्ये सहकुटुंब स्नान केलं. अध्यात्म, संस्कृती आणि एकतेचा महायज्ञ म्हणजे महाकुंभ. विनोद तावडे यांची प्रतिक्रिया. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचं इंग्लंडला 356 धावांचं लक्ष्य. शुभमन गिलचं शतक तर विराट आणि श्रेयस अय्यरची अर्धशतकं. Cancer Healer Center, a new beginning.